बघा मोटिवेशनल कोट आजचा, डोंट बिलीव्ह एनीवन, पीपल कॅन चेंज एनी टाइम. लाईफ टाइम लक्षात ठेवायचा, लाईफ टाइम, हे जे लाईफ टाइम लक्षात ठेवायचं. ऐकावं, आपण म्हणतो ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे. विश्वास कोणावरच ठेवायचा नाही, ठेवायचा नाही म्हणजे नाही. हा ठीक आहे, जास्त अनुभव वाटतं तुम्हाला. ठीक आहे. पीपल कॅन पीपल कॅन चेंज एनी टाइम. तुम्हाला अनुभव पण असल्या गोष्टीचा, आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो बदलायला वेळच लागत. का? स्वतःचं नुकसान असलं की पर्सन बदलला, स्वतःचा फायदा असला तरी पर्सन बदलला. स्वतःचा फायदा असला, तुमच्याशी गोडी वाढत, जवळीक वाढत, फायदा संपला, तुमच्यापासून काही काम संपलं, बदलला. ठीक आहे, लक्षात राहू द्यायचं. हा, आपण बघितलं काय, नंतर लिहून घे. आपण काय बघितलं? टी एन बघितलं. फक्त किती टर्म आहे म्हणजे काय बघितलं आपण? फक्त टी एन. काय काय बघितलं याच्याहून? ए प्लस एन मायनस वन इंटू डी. याच्याहून ए काढला, त्याच्यानंतर डी काढला, त्याच्यानंतर टी एन काढलं आणि एन काढलं. म्हणजे फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स, कितवी टर्म? 20वी, 24वी, 27वी, जे असेल ते, आणि एन. मग एखाद्या वेळेस नंबर दिला होता आपण, समजा -151 होतं, ते आठवतं सकाळी. मग ही कितवी टर्म आहे? या 4 गोष्टी. आता याच्या पुढं ही सिरीज आहे, समजा 4, 10, 16, 22, ही सिरीज आहे. कितीचा फरक आहे? 6चा. आता या सिरीजची बेरीज करायची आपल्याला. काय करायची? बेरीज. आता याची बेरीज तुम्ही करू शकता, 4 नंबर येतं, पण मी म्हटलं 30 नंबर पर्यंत बेरीज करायची. किती नंबर? 30. मग हे टोटल 30 नंबरची बेरीज करत बसणार आहे का तुम्ही? त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे सम. कोणता फॉर्म्युला आहे? सम. सम ऑफ nth टर्म. कोणता फॉर्म्युला आहे? सम ऑफ nth टर्म. त्याला आपण एन म्हणतो. काय म्हणतो? एन इज इक्वल टू n/2 ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. जसा सकाळी फॉर्म्युला आपला पाठ झाला तो सेम हा फॉर्म्युला पाठ होईल. हा मेन फॉर्म्युला. आणि नोट, इफ T1 and Tn आर गिवन. म्हणजे काय? जर T1 आणि Tn दिलेला असेल, T1 म्हणजे काय रे? पहिली टर्म. आणि Tn म्हणजे कोणती? T1 म्हणजे ए आणि Tn म्हणजे लास्ट टर्म. ह्या जर दिलेल्या असतील तर फॉर्म्युला एकदम सिंपल बनतो. हा Sn इज इक्वल टू बनेल तुमचा n/2 T1 प्लस Tn. एकदम सिंपल फॉर्म्युला. ठीक आहे, 2 फॉर्म्युले. हा बेसिक आणि पहिली आणि शेवटची टर्म दिलेले असल्यावर डायरेक्ट काय येईल? हा फॉर्म्युला. जिथे जिथे यूज आहे तिथे तिथे आपण हा फॉर्म्युला बघू. ठीक आहे, लिहून घ्या. क्वेश्चन फर्स्ट 3.3 मधला. आता मी बाहेर काढून देईल कोणी बोललं तर. शांत बसायचं. येत असेल तर समोर या आणि शिकवा. 3.3 मधला फर्स्ट क्वेश्चन. ए किती आहे? 6. डी किती आहे? 3. एस 27. किती सम काढायची? 27 संख्यांची. किती संख्यांची? 27. मग n/2 इथं फॉर्म्युला काय असतो? ट्वाइस ए. काय असतो? म्हणजे इथं काय येईल तुमचं? याला जर आपण सॉल्व्ह केलं, इथे येईल तुमचं ट्वाइस ए. काय येईल? ट्वाइस ए. ठीक आहे, ट्वाइस ए. आता 6 असल्यामुळं लक्ष दे बाळा, 6 असल्यामुळे काय होईल? 6 गुणिले 2 किती होईल? 12. म्हणून इथं आलं 12. डी किती आहे? 3. डी ची किंमत आहे 3. आता 27 अपॉन मध्ये 2. हे कसं झालं? 12 आहे अधिक 27 वजा 1 26. 26 गुणिले 3 78. हे 12 आणि 78 किती झाले? 90. म्हणजे इथे किती तुमचं? 90. मग या नंतर त्यांनी या 2 न याला भाग दिला, त्याच्यामुळे किती झाले ते? 45. 27 गुणिले 45 आणि याचा आन्सर येईल 12, 15. ठीक आहे, 12, 15. काय आहे? 2 मार्काला क्वेश्चन. किती मार्काला? 2. एकदम इझी. काय काय क्वेश्चन मध्ये बघा, नेमकी सुरुवात झाली आपली. सकाळ सारखं तुम्हाला बाकी सगळं कळून जाईल.
हा, नेक्स्ट क्वेश्चन आता. सेकंड नंबरचा क्वेश्चन. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. मग बघा, हेअर फर्स्ट 123 इवन नॅचरल numbers are first 123 इवन नॅचरल नंबर्स आर. पहिला 123 इव्हन नॅचरल नंबर. इव्हन नॅचरल नंबर, पहिली इव्हन नॅचरल नंबर कोणती आहे? 2. कोणती आहे? 2. इव्हन म्हणजे काय? समसंख्या. नॅचरल म्हणजे काय? 0 पेक्षा मोठ्या. 2. त्याच्यानंतर दुसरी 4, 6, 8 आणि ॲज इट इज. ठीक आहे, आपल्याला काही गरज नाही. आता आपल्याला 123 संख्या दिलेली आहे. किती? 123. मग बघा, सम आता डिफरन्स किती राहणार मग यांचा? हिअर नाऊ फर्स्ट टर्म किती येणार सांगा बरं. फर्स्ट टर्म येणार तुमची a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू 2. सिरीज मधली फर्स्ट टर्म 2. कॉमन डिफरन्स किती राहणार? 2. इवन संख्या म्हटल्यानंतर डिफरन्स कितीचा राहणार? 2 चा. कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 2. इथपर्यंत लिहून घेतलं. जशी प्रोसिजर आपली मागच्या एक्झरसाइजची होती 3.1 ची, बरोबर आहे. सेम 3.2 ची जशी होती सेम 3.3 ची ॲज इट इज. आता फक्त फॉर्म्युलामध्ये चेंज होईल. फॉर सम ऑफ किती टर्म येत्या? 123 टर्म. फॉर सम ऑफ 123 टर्म किंवा 123 इवन नॅचरल नंबर. समजून घ्या, काही अवघड नाही. बघा, सम ऑफ nth टर्म, सम ऑफ n टर्म, सम ऑफ n टर्म काय फॉर्म्युला आपल्याकडं? Sn इज इक्वल टू n/2 ट्वाइस a प्लस n - 1 इंटू d. आपण काय लिहित होतो माग? बघा, तुम्हाला एकदा दाखवून देतो म्हणजे क्लिअर होऊन जाईल सगळ्या गोष्टी. फर्स्ट पेजवरच आपण आहे ना. एक मिनिट. हा, बघा आपण काय करत होतो इथे? फॉर nth टर्म असं टाकत होतो, tn इज इक्वल टू, त्याच्यानंतर फॉर 20th टर्म जे दिलेलं होतं ते. आता सेम फक्त इथं काय टाकणार तुम्ही? सम. कसं? फर्स्ट 123 वन नॅचरल नंबर आर, याच्यावरून आपण काय काढून घेतलं? ए आणि डी. त्याच्यानंतर एकदा फॉर्म्युला टाकून द्यायचा. सम ऑफ n टर्म काय फॉर्म्युला? n/2 ट्वाइस ए प्लस n - 1 इंटू डी. आता फक्त व्हॅल्यू टाकायच्या. सम ऑफ 123 नॅचरल नंबर म्हणजे n ची किंमत किती आली? 123. मग S123 इज इक्वल टू n किती आहे? 123. जिथे जिथे n आहे तिथं तिथं किती येईल? 123 ट्वाइस ए 2 प्लस n - 1. 123 मायनस 1 डी किती आहे? 2. बस याला सॉल्व करा. 123 अपॉन मध्ये 2 ॲज इट इज ठेवा. 2 गुणिला 2 किती होती? 4. 123 वजा 1 122 गुणिला 2. 123 अपॉन मध्ये 2 4 आणि बरं राहू दे, एक स्टेप करू. 122 गुणिला 2 किती होतील? 244. म्हणजे 123 अपॉन मध्ये 2 हे किती होतील? 248. 2 ने तर भाग द्या. 124. 123 गुणिला 124 हे झालं तुमचं आन्सर. हा गुणाकार तुम्हाला आलाच पाहिजे. ठीक आहे, फायनल आन्सर लिहून टाकायचं. मग फायनल आन्सर काय लिहाल? मग फायनल आन्सर लिहिणार तुम्ही किती आहे? काढा. हा, त्याच्यानंतर इझी क्वेश्चन होता बघा. 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट याच्यामध्ये. ठीक आहे, काय त्या क्वेश्चन मध्ये तेवढं लक्ष द्या. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम. बघा इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे.
हे जे फ्रॉम आहे ना त्याला बिटवीन करा. काय करा? हे जे फ्रॉम आहे त्याला बिटवीन करून घ्या. हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे फ्रॉम खोडून टाका, त्याला करा बिटवीन. खूप फरक पडतो सर फ्रॉमचा आणि बिटवीनचा. काय फरक आहे? प्रेपोजिशन शिकले का? शिकल्यावर कळून जाईल. हा, आता आपली प्रोसिजर तीच. हिअर इवन नंबर्स फ्रॉम, इवन नंबर्स बिटवीन, फ्रॉम नाही, इवन नंबर्स बिटवीन, बिटवीन काय 1 आणि लास्ट किती आहे 350 आर. तुम्हाला सिरीज लिहायची ती. कोणता आहे? पहिला नंबर 2, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8 आणि लास्टचा सांगा. लास्ट इवन, इवन नंबर कोणता? इवन, इवन बघा 350 तर येणार नाही. किती येईल? 348. 348. आता बघा आपल्याला काय काढणे? आपल्याला काय काढणे? सम. सम काढण्यासाठी काय माहिती पाहिजे? किती संख्या आहे टोटल. काय माहिती पाहिजे? टोटल किती संख्या आहे. मग टोटल किती संख्या आहे हे काढण्यासाठी आपल्याला टीएन चा फॉर्म्युला वापरावा लागेल पहिला. कोणता? टीएन. म्हणजे अशा क्वेश्चन मध्ये दोन्ही फॉर्म्युला वापरावे लागतात. कसे बघून घ्या. हिअर हे लिहिलं आपण. नाव फर्स्ट टर्म सांगा. फर्स्ट टर्म ए T1 इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स. अरे बोलू नका ना, बोलू नका. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू. आता लास्ट टर्म माहिती आपल्याला. लास्ट टर्म टीएन किती आहे? 348. सोपा क्वेश्चन आहे. फक्त 2 वेळेस आपल्याला फॉर्म्युला वापरावा. बघा फॉर nth टर्म, फॉर nth टर्म सांगा फॉर्म्युला. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीएन किती आहे? 348. ए किती आहे? 2. एन फाइंड करायचं आपल्याला. हे 2 2 इकडे आणा. 348 मायनस 2 इकडे 2 न मल्टिप्लाय करून घ्या. ट्वाइस एन मायनस 2 म्हणजे ट्वाइस एन मायनस 2 बरोबर किती झाले? 346. हे 2 परत तिकडे जाऊ द्या. ट्वाइस एन इज इक्वल टू 346 आणि 2 किती होतील? 348. मग एन बरोबर काय येईल? 348 भागीला 2. 2 न भाग जाईल कितीचा जाईल? 174. टोटल किती संख्या आहे मग त्या? 174. म्हणजे 174 संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. किती संख्यांची बेरीज? 174. मग सम ऑफ एन टर्म फॉर्म्युला माहिती आहे. आता तुम्हाला एक गोष्ट बोललो तुम्ही, T1 आणि Tn माहित असल्यावर आपण डायरेक्ट फॉर्म्युला कोणता घेऊ शकतो? Sn इज इक्वल टू n/2 T1. ठीक आहे. मग फॉर किती टर्म आहे आता? देअरफॉर फॉर 174 टर्म, 174 टर्म साठी. यस करा त्याला, टर्म्स आहे ना ते. 174 टर्म साठी काय होईल मग? किती होईल 174 टर्म साठी? S174 इज इक्वल टू T1 किती? T1 2 आणि Tn किती आहे? 348. बघा किती सिंपल होऊन गेला फॉर्म्युला. 174 अपॉन मध्ये 2, हे 350. 2 न भाग जाईल कितीचा जाईल? 175. 174 गुणिला 175 हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, कळालं? मग फायनल आन्सर कसं लिहिणार तुम्ही? कसं लिहिणार फायनल आन्सर? सम ऑफ इवन नंबर बिटवीन 1 and 350 इज. हे तुम्हालाच आलं पाहिजे. मला येत नाही गुणाकार. करा तुम्ही. मला गुणाकार जमत नाही लहानपणापासून. सोडवा. सेम क्वेश्चन आहे 4 नंबरचा. ठीक आहे, पूर्ण त्याच्यावर आला का? बरं जाऊ दे.
हा 5वा. हे जो 4 नंबरचा आहे तो नंतर घेऊ. बघा या क्वेश्चन साठी लक्ष द्या रे, बोंबलू नका. हा बघा सम ऑफ किती नंबर आहे ते, सम ऑफ 140 140 पर्यंत, किती पर्यंत 140. पण आता याच्यात कंडिशन कशा असतात, कंडिशन कशा असतात त्याच्यामध्ये, एक तर येतील ऑड नंबर किंवा येतील इवन नंबर किंवा डिव्हिजिबल, काय येतील डिव्हिजिबल. आता मला सांगा 4 न भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहे, पहिली कोणती आहे 4, पहिली आहे 4, 4 न भाग जाणारी पहिली संख्या आहे 4. ठीक आहे. हा 4 न भाग जाणारी पहिली संख्या 4, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 12. ठीक आहे. लास्ट वाली किती आहे 136. आता बघा इथं परत परत इथं मिस्टेक आहे थोडी. फ्रॉम म्हटल्यामुळं 140 यायला पाहिजे, कळालं का. फ्रॉम म्हटल्यावर काय यायला पाहिजे 140, तर तिथं बिटवीन असेल. ठीक आहे, इथं बिटवीन असेल. बिटवीनच असेल तिथं, कारण त्याचं रिझन आहे 136 आहे. फ्रॉम जर असतं तर 140 घेतलं असतं, इथे किती घेतलेले 136. ठीक आहे. हाऊ मेनी नंबर्स, हाऊ मेनी नंबर्स, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. Tn लास्ट टर्म किती 136, a 4, n मायनस 1 माहित नाही, डी किती आहे 4. हे 4 इकडे ना, 136 मायनस 4 इकडे 4 न मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे 4n मायनस 4 बरोबर किती झाले 100. मग 4n बरोबर किती होतील 132 प्लस 4, 4n बरोबर 136. मग n बरोबर किती येईल 136 अपॉन मध्ये 4, 4 न भाग घ्या, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 34. म्हणजे n ची किंमत आली तुमची 34. आता n आहे तुमचा 34, a 4 आहे, d 4 आहे. ठीक आहे. आता हे उलट आहे, हे इथं आपल्याला हेच म्हणजे हेच आपण हे जे आहे का नाही, ही स्टेप आणि ही स्टेप सारखी आहे, बघून घ्या. 136 इथे किती येतील 4, इथे किती येतील 4. आता इथे n माहिती नाही आपल्याला, कळालं का, n काढलेले आपण ते खाली. असं एवढ्या डीप मध्ये क्वेश्चन येणार तुम्हाला, स्पेसिफिक ठिकाणी बॉक्सेस येतील, जास्तीत जास्त 6 बॉक्सेस, किती 6, 3 मार्काला. आता n ची किंमत किती आली आपली 34. n जिथं जिथं n आहे तिथं आपण किंमत किती काढलेली आहे 34. आता इथे या फॉर्म्युलामध्ये जर टाकली S34 इज इक्वल टू n/2 म्हणजे 34 भागेला 2. ठीक आहे. ट्वाइस ए म्हणजे 2 गुणिला 4, n किती आहे 34 आणि d किती आहे 4. हे 34 अपॉन 2 म्हणजे किती होतील 17, किती होतील ते होतील 17. 4 दुनी 8, 34 होता 1 33 गुणिला 4, 17 गुणिला 8 33 गुणिला 4 132, 132 आणि 8 140, 17 गुणिला 140 ते तुमचं फायनल आन्सर. म्हणजे आता बॉक्सेस कुठे कुठे भरायचे आपल्याला बघा. यस 34, इथं पण किती येईल 34, आणि इथं हे पूर्ण ब्रॅकेट मधलं 2 गुणिला 4 प्लस 34 वजा 1 आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये 4. फायनल आन्सर किती आलं मग हे 34 गुणिले 17, 17 जो 2380 बरोबर आहे. हे आलं तुमचं 2380 आणि फायनल आन्सर काय आलं मग 2380. ठीक आहे. मागच्या क्वेश्चन सारखा ऍज इट इज क्वेश्चन आहे, फक्त बॉक्सेसच्या फॉर्म मध्ये. कन्फ्युज होऊ नका, एवढे किचकट किंवा क्रिटिकल बॉक्सेस एक्झाम मध्ये येत नाही. एक्झाम मध्ये किती येतील, हा क्वेश्चन आहे 3 मार्काला, किती मार्काला 3, तर एक्झाम मध्ये 6 बॉक्सेस येतील. किती बॉक्सेस येतील फक्त 6. ठीक आहे. हा आता तुमचा कसा क्वेश्चन असतो, प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी त्यांनी बॉक्सेस टाकलेले. कळाला का क्वेश्चन. मागच्या क्वेश्चन मध्ये या क्वेश्चन मध्ये काही फरक आहे का, सेम आहे, फक्त इथं किती आहे
4चा फरक आहे, त्याच्यात कितीचा फरक होता 2चा, त्याच्यात लास्ट टर्म होती 348, याच्यात किती 136. असा क्वेश्चन असला की तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे, दोन्ही फॉर्म्युला यूज करणे. कोणते कोणते? टीएन आणि कोणता एस. ठीक आहे, लिहायचं तुम्हाला हे. बरं, समजला क्वेश्चन? आता सेम क्वेश्चन आहे बघा, समजून घ्या. फ्रॉम 1 to 350 कोणता नंबर आहे? E1. त्याच्यानंतर डिव्हिजिबल बाय 4. असे जर तुम्हाला क्वेश्चन आला की समजून जायचं 2 वेळेस फॉर्म्युला यूज करणे. आणि हा एक क्वेश्चन आहे तुम्हाला ऍज इट इज तसाच. हा, इथून किती नंबर आहे बघा. फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150. आता 1 to 150 मध्ये सम ऑफ ऑल ऑड नंबर्स, पहिला किती आहे? 1, विषम संख्या पहिली 1 आणि लास्टची किती? 149. लास्ट टर्म भेटली तुम्हाला 149, त्याच्यावरून एन भेटून जाईल. तुम्हाला माहिती कसं काढायचं. 2 क्वेश्चन झाले, एक 343चा झाला, एक 136चा झाला. 149 व्हॅल्यू टाकून एन काढून घ्यायचं, तीच किंमत यांची इथं ठेवायची. 2 मेथड आहे, आपण कोणती मेथड यूज करणार? ही पहिली आणि लास्ट टर्म माहित असल्यावर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम? हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला. ठीक आहे, 71 पेज नंबर. हा, याचा आन्सर काय आला रे? सांगितलं ना तुम्ही. किती किती? 30,450. सर्वांचं का? 30,450. ठीक आहे, सकाळचा क्वेश्चन आठवतो ना? सेम जसा सकाळचा क्वेश्चन होता, सेम तसाच क्वेश्चन आहे. बघून घ्या. हा चौथा. बघा 4 नंबरचा क्वेश्चन. इन अँड एपी 90 टर्म. तुम्हाला काय म्हटलं? जेव्हा एपी दिलेली नसेल तेव्हा आपल्याला ए आणि डी काढावं लागतील. कसे काढावं लागतील? 4 हिअर फॉर nth टर्म. फॉर nth टर्म काय फॉर्म्युला nth टर्मचा? Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. मग देअरफॉर फॉर किती टर्म आहे ती? 19. 19th टर्म T19 इज इक्वल टू काय येईल? तुम्हाला म्हटलं एक न कमी करायचं, ए प्लस 18D. काय येईल? ए प्लस 18D. ठीक आहे, 52 येईल ती. एक मिनिट, दिलेली येईल ती, मग डायरेक्ट टाकू. 19th टर्म इज 52. किती आहे? 52. देअरफॉर T19 इज इक्वल टू काय येईल? ए प्लस 19 मायनस 1 इंटू डी. T19 किती आहे? 52 इज इक्वल टू ए प्लस 18D. तुम्हाला सकाळी काय सांगितलं मी? याला सबस्टिट्यूशनच्या फॉर्म मध्ये आणून घ्या. ए इज इक्वल टू काय होईल? 52 मायनस 18D. याला द्या 1 नंबर. थर्टी एट टर्म काय आहे? 38th टर्म इज 128. Therefore T38 is equal to A plus 38 minus 1 into D. 128 A plus किती? 37. ध्यानावर एक तुम्ही. ठीक आहे, मग याच्यावरून काय काढायचं तुम्हाला? ए आणि डी. काय काढायचं? ए आणि डी. विंडो काय येईल? याचं काय करायचं आता? सकाळी सांगितलं ना, फ्रॉम ए ची किंमत कुठे ठेवणार आहे? म्हणजे काय होईल ते? 128. याला उलट करून घेऊ आपण. ए प्लस 37D इज इक्वल टू 128. ए ची किंमत किती आता? 52 मायनस 18D प्लस 37D इज इक्वल टू 128. म्हणजे ए ची किंमत ऍज इट इज इथे ठेवली आपण. मग हे किती होईल? 52 तिकडे पाठवा. 37 मधून 18 गेले. बोला ना आता, किती येईल? 19. 19D बरोबर किती येतील मग? 76. डी बरोबर किती येईल? 76 अपॉन मध्ये 4, सॉरी 19. म्हणजे किती येईल ते? 19 चूक 76.
डी ची किंमत 4. डी ची किंमत जी आलेली आहे ती ए च्या किमतीमध्ये ठेवा. मग फ्रॉम वन ए इज इक्वल टू 52 मायनस 18 गुणिला 4. ए इज इक्वल टू 52, 18 गुणिला 4 72. ए बरोबर किती आलं? -20. ए किती आला तुमचा? -20. ठीक आहे. डी आणि ए कशासाठी काढलं सर? आपल्याला विचारलं होतं 50 कोणती 56वी टर्म. 56वी टर्म विचारली होती आपल्याला. मग फॉर 56 टर्म काय राहील? टी 56 इज इक्वल टू ए किती आता? -20 प्लस एन मायनस म्हणजे 56 मायनस 1. डी किती डिफरन्स? 4चा. मग -20 56 वजा 1 किती? 55. 55 गुणिला 4 -20 अधिक 55 गुणिला 4 मग 56 टर्म किती येईल? 200. किती येईल? 200. ठीक आहे. या लिहून द्या. बरोबर लिहा. बघा आपल्याला हे विचारलेलं नाही. 56 टर्म विचारलेली नाही आपल्याला. आपल्याला काय विचारलं? सम. काय विचारली? सम. आपण टी एन काढलं होतं. ठीक आहे. मग सम साठी फॉर्म्युला काय? सम ऑफ 56 टर्मची सम काढायची आपल्याला. काय फॉर्म्युला आहे मग 56 समची टर्म काढण्यासाठी? एस एन इज इक्वल टू n/2 ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. मग एस 56 इज इक्वल टू 56/2 ट्वाइस ए. ए किती आहे? -20. n-1 56 वजा 1 आणि डी किती आहे? 4. ठीक आहे. डी आला तुमचा 4. 56/2 28. हे होतील -40. 56 वजा 1 55. 55 गुणिला 4 28 आणि -40 हे 220. 220 मधून 40 गेले 180. हे तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. आपल्याला चुकलं नव्हतं ते. आपल्याला टर्म नाही विचारल्या. सॉरी 56 ची टर्म नाही विचारली त्यांनी. 56वी टर्म कितवी आहे हे नव्हतं विचारलं. 56 टर्मची बेरीज विचारली होती. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय बनेल? सम वाला. हे तुमचा आन्सर. ठीक आहे. बाकी तर उद्या घेऊ.